कधी कधी काही गोष्टी प्लॅन नुसार होत नाही आणि असली मित्र असले हो प्लॅन बिनची काही गरजच लागत नाही. अचानक भयानक धप्पा देणारे मित्र असले की काही विषयच नाही हो. आणि विषय काय आहे, काही काही जण आहेत 1 महिना झाला अगोदर नियोजन करून बसले, आज जायचं उद्या जायचं म्हणून त्यासने एकच म्हणतो तुम्ही बसा घरात. आम्ही निघाली पालेश्वर वॉटरफॉलला. जाता जाता पहिला गाडीची टाकी फुल करून घेतली आणि चेष्टा मस्करी करत निघालो. तर परत्याची टोपी उडून पडली, टोपी घेतली आणि या बाबल्याला बी घेतला. नंतर ह्यो आणि रुसायचा न पुढे गेलो. तेवढ्यात भावाला इमर्जन्सी काम आठवलं. इमर्जन्सी काम करून पुढे निघालो. तर भावानं तुम्ही बघू शकता आमचं नशीब किती गांडो आहे. पाऊस आला म्हणून रेनकोट घातलेला आणि आम्ही रेनकोट घातल्यावर पाऊस गेला तुम्ही बघू शकताय. तिथनं पुढे निघालो तर रस्त्याच्या कडेला एक झाड दिसलं. त्याच्या फांद्या सगळ्या एका साईडला पसरल्या होत्या. लय भारी दिसालत. तवर यो बबल्या झाडाच्या फांदीला लटकला. याला बघून परत्या म्हणतोय थांब तुला येत नाही मी दाखवतो कसं लटकाय. या दोघांनी म्हणलो तुम्ही वा बाजूला मी दाखवतो कसं लटकायचं असते. तिथनं बकचोदी करून पुढे निघालो. जाता जाता एक बारकी नदी लागली आणि काय त्यो पाण्याचा खळखळ आवाज आणि काय ते व्ह्यू सगळं ओके मध्ये. या भावाचा फोटो काढायसाठी स्ट्रगल बघा काय जगा वेगळंच आहे. दगडावर जाऊन बसले आणि म्हणते फोटो काढा. तर पाण्यात फुल एन्जॉय केला आणि टाइमपास साठी रॉक बॅलन्सिंग करत बसलो. म्हणलं बास आता जाऊया वॉटरफॉलला. वॉटरफॉलला जातोय तर जाताना एक पडकं घर दिसलं. आजूबाजूला सगळीकडे झाडी होती, त्यात हे घर होतं. परत त्याला म्हणलं आज जाऊन बघायला लागते. आत गेलो तर पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड. तिथनं आम्ही पहिला 80-5 घालून पळालो कारण तिथं निगेटिव्ह वाईब्स आलत्या. 80-5 घालून पोचलो आम्ही आमच्या लोकेशनवर. गाडी लावली आणि निघालो चालत चालत. हे लोकेशन बघितलं एकच डायलॉग आठवला, काय हे किती सुंदर आहे सगळं. म्हणजे सुंदर आहे पण गर्दी लय होती. तर आमचा स्पायडरमॅन इकडे कुठे वर चढला आणि म्हणतोय चला तिकडे भारी लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो. गेलो ह्याच्या मागणं बघा म्हणलं कसलं लोकेशन आहे आणि वरनं धबधब्याचा व्ह्यू कसला खतरनाक दिसतोय बघा की. तिथनं पुढे निघालो. खरं या स्पायडरमॅनचं काय कष्ट कमी होईना. गेलो पुढे आणि बघतोय तर कसलं भारी लोकेशन होतं हे पण. तिथे एक अर्धा तास बसलो व्ह्यू एन्जॉय करत. परत तिथनं खाली आलो धबधब्यापाशी, जरा पोहलो एन्जॉय केला. परत तिथनं एका दुसऱ्या लोकेशन वर गेलो. काय ती सह्याद्रीच्या रांगा हे खतरनाक वाटाल ते सगळं. तिथं बसून जरा नेचरचा व्ह्यू एन्जॉय केला. परत घरला येताना असले एक व्ह्यू दिसला खतरनाक. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता भावाला फॉलो करा विसरू नका.